नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला पाहतात माझ्या केमिस्ट्री चॅनलवर, केमिस्ट्रीच्या युट्यूब चॅनलवर, ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माकोडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस म्हणजेच MCC वर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक हा खूप खास टॉपिक आहे आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी आणि त्या टॉपिकचं नाव आहे हायड्रोकार्बन. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही म्हणसाल सर तुम्ही जीओसी टॉपिक स्टार्ट करण्याच्या अगोदर हायड्रोकार्बन नावाचा टॉपिक स्टार्ट केलाय. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सांगायचंय मला, जर आपण हायड्रोकार्बन टॉपिक शिकत असताना ज्या ज्या ठिकाणी जीओसी जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा उपयोग करता येईल, आपण तिथं त्या ठिकाणी आपण काय करणार आहेत बेटा, आपल्या जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा उपयोग करणार आहोत. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या इम्पॉर्टंट आणि खास अशा टॉपिकला सुरुवात करूया, ज्या टॉपिकचं नाव आहे हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन म्हणजे नेमकं काय? नावातच असे दोन अक्षर आहेत ज्याच्यापासून हायड्रोकार्बन तयार होतो. ज्याच्यामध्ये कोण आहे बेटा, कोण आहे? पहिला लक्ष द्या, इकडं पहा. या ठिकाणी हायड्रोजन आहे आणि या ठिकाणी कार्बन आहे. या दोन हायड्रोजन आणि कार्बन पासून, या दोघांच्या कॉम्बिनेशन पासून जो तयार होतो त्याला काय म्हणायचं बेटा? हायड्रोकार्बन म्हणायचं. मग हायड्रोकार्बन ही जी कॉन्सेप्ट आहे बेटा, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, कारण ह्याच हायड्रोकार्बनवर सर्व ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय आहे? डिपेंड आहे. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जर पाहायला गेलं तर कार्बन हा सर्वात इम्पॉर्टंट एलिमेंट आहे, ज्याच्यावर पूर्ण ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय बेटा? बेस्ड आहे. ओके, तर चला मग आपल्या लेक्चरला आपण काय करतोय? स्टार्ट करतोय. आता यामध्ये तुम्हाला एक ट्री डायग्राम दिसते, ज्याच्यामध्ये आपण काय केलंय? हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन केलंय. आता हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं आहे आणि कशा पद्धतीनं आपल्याला त्याला इम्प्लिमेंट करता येईल, आपल्याला यूज करता येईल, तर चला मग आपण बघूया बेटा. आता या ठिकाणी तुमच्याकडं जो आहे तो आहे बेटा हायड्रोकार्बन. आपण सांगितलं प्रामुख्याने हायड्रोकार्बन जो टॉपिक आहे किंवा हायड्रोकार्बन आहे तो कसा बनतो बेटा? कार्बन असल, त्याच्यानंतर हायड्रोजन. हे कार्बन आणि हायड्रोजन हे मेन एक काय तर एलिमेंट आहेत बेटा, ज्याच्यापासून काय बनत असतो? हायड्रोकार्बन बनत असतो. परंतु त्याच याच्यामध्ये आपण ऑक्सिजन पण इम्पॉर्टंट आहे, नायट्रोजन पण इम्पॉर्टंट आहे, सल्फर पण काय आहे? इम्पॉर्टंट आहे. हे पण एलिमेंट तुमच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हायड्रोकार्बनचा टॉपिक शिकत असताना खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यामध्ये जर पाहिलं तर सर्वात महत्वाचे जे आहेत दोघ जण, कार्बन आणि हायड्रोजन, आणि त्यांच्यापासून जो बनतात त्याला काय म्हणतो बेटा? हायड्रोकार्बन असं म्हणतो. काय म्हणतो? हायड्रोकार्बन. मग आता प्रामुख्याने जर बघितलं तर या हायड्रोकार्बनचे बेटा, या हायड्रोकार्बनचे दोन मेन पार्ट पडतात. पहिला जो आहे त्याला आपण ओपन चेन म्हणतो आणि दुसरा आहे जो आहे बेटा सायक्लिक चेन. पहिला कोणता आहे बेटा? ओपन चेन म्हणजेच ॲलिफॅटिक आहे, दुसरा म्हणजेच कोणी? सायक्लिक आहे. तर ओपन चेन म्हणजे काय असतं बेटा? स्ट्रेट चेन असतो किंवा ब्रँच्ड चेन असतो. आणि सायक्लिक म्हणजे कसा असतो? सर्कल टाइप मध्ये असतो, त्याच्यामध्ये जे सायकल तयार होते. जसं की लक्षात घ्या, सिंपल आहे. आता या ठिकाणी समजा मी असे एक ओपन चेन म्हणजे काय? एक अशी ओपन चेन आहे बेटा, आणि सायक्लिक म्हणजे कसं आहे? अशा पद्धतीने त्याची काय असणार आहे? चेन असणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, हायड्रोकार्बनचे प्रामुख्याने किती प्रकार पडतात बेटा? दोन प्रकार. एक ओपन चेन आहे आणि दुसरा कोणता आहे? सायक्लिक चेन. आता ओपन चेन आणि सायक्लिक चेन, आता तुम्हाला कळालं ओपन चेन काय आहे? स्ट्रेट असणार किंवा तो काय असेल? ब्रँचेड असेल. किंवा हा सायक्लिक म्हणजे कसा असणार बेटा? एक प्रकारची काय असणार? त्याचा लूप तयार झालेला असणार. त्यानंतर तुमचा जो ओपन चेन अलिफॅटिक कंपाऊंड आहे त्याचे दोन प्रकार पडतात. एक सॅच्युरेटेड अल्केन आहे आणि दुसरा अनसॅच्युरेटेड अल्केन आहे. आता सॅच्युरेटेड अल्केन म्हणजे काय असतो? ज्या अल्केन मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. सपोज हा जो अल्केन आहे, हा जो अल्केन आहे बेटा, या ठिकाणी जर पाहिलं
लक्ष द्या, कार्बन आहे, हा कार्बन आहे, या कार्बन मध्ये प्रामुख्यानं अशा पद्धतीनं कार्बन कार्बन काय आहे, सिंगल बॉन्ड आहे, त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड अल्केन म्हणायचं. काय म्हणायचं बेटा, सॅच्युरेटेड अल्केन. तुम्ही बघा बेटा, हा जो कार्बन आहे, या कार्बन मध्ये जो बॉन्ड आहे तो कसा आहे, सिंगल बॉन्ड आहे, त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड अल्केन. त्याच्यानंतर दुसरा आहे बेटा अनसॅच्युरेटेड. काय म्हणायचं, अनसॅच्युरेटेड, ज्याच्यामध्ये अल्किन आणि दुसरा काय बेटा अल्काईन आहे. अल्किन आणि अल्काईन. तर यामध्ये प्रामुख्यानं जर पाहिलं बेटा तर लक्षात घे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो आणि कार्बन कार्बन काय असतो बेटा, इकडे लक्ष द्या, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. याला काय म्हणायचं बेटा, याला म्हणायचं बेटा जनरली काय म्हणायचं, अल्किन, आणि याला म्हणायचं अल्काईन. हे झाले तुमचे ओपन चेन म्हणजेच अलिफॅटिक चेनचे किंवा अलिफॅटिक कंपाऊंडचे दोन प्रकार, एक सॅच्युरेटेड आणि दुसरा काय आहे अनसॅच्युरेटेड. त्यामध्ये बेटा प्रामुख्याने जर पाहिलं तर इथं एक आहे कोणता, स्ट्रेट चेन. सॅच्युरेटेड मध्ये स्ट्रेट चेन म्हणजे काय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तर असतोच, पण ती जी चेन असणार आहे ती कशी असणार आहे बेटा, एकदम स्ट्रेट असणार आहे. कशी असणार आहे चेन, ती स्ट्रेट असणार आहे. आणि बाळा दुसरा आहे ब्रँचड चेन. ब्रँचड चेन म्हणजे काय, तो पण कसा असणार बेटा, कसा असणार आहे, ब्रँच असणार बेटा त्याला, अशा वेगवेगळ्या काय असणार त्या ब्रँच. हे सॅच्युरेटेड अल्केनचा जो काय दोन प्रकार, एक आहे स्ट्रेट चेन आणि दुसरा काय आहे ब्रँचड चेन, ज्याच्यामध्ये एक असणार स्ट्रेट चेन, दुसरी असणार ब्रँचड चेन. त्यानंतर बेटा इथं पण सेम आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये सपोज आता ही चेन आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मध्ये तुम्हाला स्ट्रेट चेन प्लस ब्रँचड चेन पाहायला भेटणार आहे. स्ट्रेट चेन कशी असणार आहे, सपोज आता इथं मी कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, हा कार्बन आहे, त्याच्यानंतर हा कार्बन आहे आणि चेन कशी बेटा स्ट्रेट आहे. त्याच्यानंतर सपोज माझ्याकडं इथं सपोज कार्बन कार्बन काय डबल बॉन्ड असेल आता, किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल, आणि लक्षात घ्या पुढे असं जाऊन काय असेल बेटा, त्याला पण काय असतील अशा ब्रँच असतील. म्हणजेच लक्षात घ्या तुमचा जो काय आहे अल्किन आहे किंवा अल्काईन आहे, याच्यामध्ये पण स्ट्रेट चेन आणि ब्रँचड चेन पाहायला भेटतील बेटा. ते कशा आहेत आपण तो नेक्स्ट पाहणारच आहोत, स्ट्रेट चेन काय आहे, ब्रँचड चेन काय आहे. ओके, तर म्हणजेच लक्षात घ्या ओपन चेन अलिफॅटिक कंपाऊंड जो आहे तुमचा, त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड काय पाहता येईल तुम्हाला, हायड्रोकार्बन पाहता येतील. सॅच्युरेटेड म्हणजे कोण असतो, अल्केन असतो. अनसॅच्युरेटेड म्हणजे कोण असतो, अल्किन आणि अल्काईन असतो. अशा पद्धतीनं यांचे पुन्हा क्लासिफिकेशन झाले, स्ट्रेट चेन, ब्रँचड चेन, स्ट्रेट चेन आणि ब्रँचड चेन. त्याचप्रमाणे बेटा जसं की ओपन चेन आहे तसंच आपलं सायक्लिक चेन पण होतं. त्या सायक्लिक चेनचे दोन प्रकार पडतात, एक सॅच्युरेटेड आणि दुसरा आहे अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजे सायक्लिक चेन तर आहेच ती, पण त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो आणि अशा पद्धतीने काय असते बेटा चेन असते, त्याला आपण काय म्हणतो ॲलिसायक्लिक असं म्हणतो. काय म्हणतो ॲलिसायक्लिक. त्यानंतर बेटा हे लक्षात दे, हा आहे तुमचा अनसॅच्युरेटेड, ज्याच्यामध्ये काय असतं बेटा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कमीत कमी एक तरी काय असतो डबल बॉन्ड. सपोज आता या ठिकाणी अशा पद्धतीने काय आहे तुमच्याकडं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, पण कशामध्ये आहे सायक्लिक मध्ये आहे, त्याला म्हणत असतो बेटा आपण अनसॅच्युरेटेड सायक्लिक, किंवा यालाच आपण काय म्हणतो अनसॅच्युरेटेड. त्या अनसॅच्युरेटेडचे दोन प्रकार पडतात, एक आहे अरोमॅटिक आणि दुसरा आहे नॉन अरोमॅटिक. अरोमॅटिक म्हणजेच काय, अशी चेन असेल ज्या चेन मध्ये अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड असेल, त्याला काय म्हणायचं बेटा अरोमॅटिक. काय म्हणायचं अरोमॅटिक. आता इथं पण आहे तुमचा काय आहे चेन आहे, परंतु ती काय नाही बेटा अरोमॅटिक नाही. आता लक्षात घ्या त्याच्यामध्ये काय असेल, कुठंतरी असा एक डबल बॉन्ड असेल, कुठंतरी एक सिंगल बॉन्ड असेल, परंतु असं सांगता येणार नाही तुम्हाला की अल्टरनेट डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड आहे. तर अशा पद्धतीने त्याचे काय किती प्रकार पडतात, दोन प्रकार पडतात, एक आहे अरोमॅटिक आणि दुसरा आहे नॉन अरोमॅटिक. तर विद्यार्थी मित्रांनो एक पुन्हा इम्पॉर्टंट सूचना द्यायची तुम्हाला, ती म्हणजे अशी, माझं लेक्चर करत असताना, लेक्चरला बसला असताना तुम्ही वही पेन पेन्सिल घेऊन बसलं पाहिजे. त्यावेळेसच तुम्हाला काय होईल,
आकलन होईल, अदरवाईज होणार नाही. काल माझ्या ऑफलाईन क्लासेसमध्ये माझ्या स्टुडंटने मला असा प्रश्न विचारला होता की सर, ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी कशी करायची. बाळा, मला तुम्हाला एकच सांगणं आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची स्टडी केव्हा होते, ज्या वेळेस तुम्ही लिहून प्रॅक्टिस करता आणि तुम्हाला त्यावेळेस रिअलाइज होतं, त्याच वेळेस तुम्हाला कळणार आहे की प्रत्येक एलिमेंटचं स्ट्रक्चर कसं आहे. जर तुम्ही अभ्यास नाही केला तर तुम्हाला सर्व स्ट्रक्चर सेम वाटतात. आणि केमिस्ट्रीचा अभ्यास बेटा असा तसा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट अशी आहे की तुम्हाला अभ्यास करत असताना प्रत्येक स्ट्रक्चर तुमच्या वहीवर तुम्ही लिहून त्याला काय केलं पाहिजे, खूप वेळच त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. अरे बाबांनो, तुम्ही अभ्यास करणं म्हणजे 10th जे स्टडी केलं होतं, मग अशा पद्धतीने बेटा 10th आणि 11th याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो. तुम्हाला 11th आल्याच्या नंतर फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि मॅथ असे 4 सायन्सचे मेन बुक्स असतात. परंतु तुम्ही ज्यावेळेस 10th असतात त्यावेळेस फक्त आणि फक्त सायन्सचं एक बुक आणि मॅथमॅटिक्सचं एक बुक असतं. तर त्या 10वीला जी स्टडी आहे आणि 11th स्टडी आहे यांच्यामध्ये खूप तफावत असते, खूप डिफरन्स असतो. 11th आल्याच्या नंतर तुमची जबाबदारी अजून वाढलेली असते. म्हणून तुम्ही थोडंसं असं समजायचं नाही की 10वीला असताना मी महिनाभर अभ्यास केला आणि महिनाभर अभ्यास करून मी चांगले मार्क घेतले आणि 11वीला आल्याच्या नंतर मी तसंच करल, 11वी रेस्ट इयर असतं. तसं नाही बाळांनो. 11वी मी म्हणतो 12वी पेक्षा इम्पॉर्टंट आहे. का तर 11वीला जे बेसिक कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होणार आहेत त्याच्याच बेसिसवर तुम्ही 12th काय करणार आहोत बेटा. 12th गेल्याच्या नंतर तुम्हाला तो सिलेबस सोपा वाटणार आहे. अदरवाईज तुम्हाला जर असं कोणी सांगत असेल की बेटा हे 11वीचं वर्ष म्हणजे रेस्ट इयर असतं आणि 12वीला तू काय करायचंय, रेग्युलर करायचंय, तर तुम्ही असं समजून घ्या, ज्यांना ज्यांना वाटतंय की 11वी ही काय आहे, रेस्ट इयर आहे, त्यांनी हे तेवढ्याच पद्धतीने ध्यानात ठेवायचं की तुमचं 12वी तुम्हाला अवघड जाणार आहे आणि 12वीला गेल्याच्या नंतर तुमची कंडिशन पीके सारखी होणार आहे. पीके म्हणजे कोण? तुम्ही जर चित्रपट पाहिला असेल आमिर खानचा की जो एलियन असतो तो पृथ्वीवर आल्याच्या नंतर त्याला ही सर्व पृथ्वी नवीन वाटायला लागते. तसंच तुम्ही डायरेक्ट जर 12वीला जाऊन क्लासमध्ये बसत असाल तर तिथं तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ हे सर्व नवीन वाटणार आहे बेटा. त्यामुळं माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही 11वीला आल्याच्या नंतर 11वीचे क्लासेस तुम्ही रेग्युलर केले पाहिजे. 11वीला तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. तुम्ही प्रत्येक पॉइंटची स्टडी केली पाहिजे आणि तुम्ही 12वीला गेल्याच्या नंतर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने रिअलाइज होणार आहेत. मग चला, आपण आतापर्यंत हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन बघितलं, ज्याच्यामध्ये सर्व आपण क्लासिफिकेशन एक्सप्लेन केलंय. हे तर आपला एक समजा आपल्या टॉपिकचा एक भाग होता. हे सर्व आपण आपल्या टॉपिकमध्ये थेरॉटिकली बघणार आहोत बेटा. आता मग म्हणून आपण काय करतोय, आपल्या टॉपिकमध्ये मेन पॉइंटला आता काय करतोय, स्टार्ट करतोय. ज्या पॉइंटचं नाव आहे बेटा अल्केन. मग अल्केन काय आहे, तुमच्या हायड्रोकार्बन फॅमिलीचा सर्वात इम्पॉर्टंट असा काय आहे पॉइंट आहे. मग हायड्रोकार्बन फॅमिली तर मी तुम्हाला एक्सप्लेन केली की सर्व हायड्रोकार्बन फॅमिलीचं क्लासिफिकेशन दाखवलं. त्यामधला जो पहिला दुवा आहे किंवा पहिला मेन मेंबर आहे त्याला काय म्हणायचं, अल्केन म्हणायचं. मग अल्केन काय आहे, अल्केनची डेफिनेशन पहिले आपण लिहून घेऊ बेटा आणि नंतर काय करूया, आपण याला एक्सप्लेन करूया. मग त्याच कारणामुळे मी सांगितलं होतं की माझ्या लेक्चरला बसत असताना वही, पेन, पेन्सिलच घेऊन बसायचं, अदरवाईज प्रवचनाला गेल्यासारखं बसायचं नाही. हे ध्यानात ठेवा की तुम्ही सायन्सला आहात. पहिले डोक्यात ठेवा की तुम्ही सायन्सला आहात. तुम्ही कुठं बाहेर प्रवचनाला नाही गेले, तुम्ही सायन्सचं लेक्चर करताय ज्याच्यामध्ये तुम्हाला वही आणि पेन्सिल घेऊन बसायचं, वही, पेन, पेन्सिल घेऊन बसायचंय. तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायच्यात, तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करायचे, तुम्हाला थेअरी पण लिहायची. ओके, तर लक्ष दे बेटा, काय आहे तुमचा अल्केन आहे. तर माझ्यासोबत लिहू शकता तुम्ही, अल्केन्स आर
ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन in which carbon single bond are known as alkane. त्याला काय म्हणायचं बेटा? आर नोन ॲज काय म्हणायचं? अल्केन म्हणायचं. ओके, लक्ष द्यायला मी काय सांगितलं की ज्या वेळेस हा तुमचा कोण आहे? अल्केन आहे. तो कसा आहे? ॲलिफॅटिक आहे. कसा आहे? सॅच्युरेटेड आहे. आणि कोण आहे बेटा? हायड्रोकार्बन आहे. कशापासून बनलेला आहे? कार्बन आणि हायड्रोजन पासून. आणि त्यामध्ये जो कार्बन कार्बन असणार आहे बेटा, तो कार्बन कार्बन कसा आहे? सिंगल बॉन्ड आहे. कोण आहे? सिंगल बॉन्ड. त्यालाच म्हणायचं बेटा तुमचा अल्केन, जो की आपल्या हायड्रोकार्बनचा फर्स्ट मेंबर आहे. आणि तो आपल्याला व्यवस्थित बघायचा आहे, कसा कन्स्ट्रक्ट होतो पाहायचा आहे, त्याचे स्ट्रक्चर कसे जनरेट होतात हे पण आपल्याला काय करायचं आहे? स्टडी करायचंय. बेटा लक्ष दे. मग आता हा झाला तुमचा कोण? अल्केन. मग हा अल्केन तयार होत असताना याचा जनरल फॉर्म्युला काय हे पण आपल्या लक्षात असलं पाहिजे. मग जनरल फॉर्म्युला कसा तयार होतो? लक्षात घे बेटा. आता याच्यामध्ये जनरल फॉर्म्युला सांगत असताना जनरल फॉर्म्युला यूज करून त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर कसे तयार होतात हे पण आपण या टॉपिक मध्ये स्टडी करणार आहोत बेटा. त्यामुळं वही पेन पेन्सिल घेऊनच बसायचं आणि मी सांगितल्याच्या नंतर तुम्ही माझ्यासोबत लिहायचंय हे पण ध्यानात ठेवायचं बेटा. कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना लिहूनच अभ्यास करायचा, प्रॅक्टिस करायची. अदरवाईज नुसतं प्रवचनाला बसल्यावानी बसायचं नाही. बाळांनो, तुम्ही माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही काही साधेसुधे लोक नाहीत. तुम्ही एक प्रकारचे सायंटिस्ट लोक आहात, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही फार्मासिस्ट आहात. आणि हे सर्व जे कोर्सेस आहेत बेटा, हे सर्व आपल्या देशाचे सोशल वर्कर्स आहेत हे लोक. आणि हे नुसतंच बोलाची कढी आणि बोलाचा भात हे म्हणून होत नाही. तर या ठिकाणी सर्व आपल्याला काय करावं लागतं बेटा? प्रॅक्टिकल करूनच करावं लागतं. असं हवेत गोळ्या मारून होत नाही. म्हणून तुम्हाला थेअरी तर आलीच पाहिजे, त्याबरोबर त्याचं प्रॅक्टिकल पण आलं पाहिजे. सायन्सला आलात तुम्ही, सायन्सला प्रॅक्टिकल उगाच तुम्हाला पास व्हायचं म्हणून 30 मार्क फुकटचे नाहीत. ते तुम्हाला काय आहेत बेटा? तिथं तुम्ही तेवढा टाइम स्पेंड केलाय आणि टाइम स्पेंड करून कुठं प्रॅक्टिकलमध्ये, आणि तुमचा टाइम स्पेंड होऊन तुम्हाला तिथं रिअलाइज झालंय लॅबमध्ये की अशा पद्धतीनं काय असतं, हे सायन्सचे एक्सपेरिमेंट असतात. ते तुम्ही तुमच्या लॅबमध्ये तुमच्या समोर बघत असता आणि तुमच्या क्लासरूममध्ये तुम्ही थेअरी पाहत असता. त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन सायन्स तयार होतं. म्हणून लेक्चरला बसत असताना वही पेन पेन्सिल घेऊन बसायचं बेटा. अदरवाईज नुसतं प्रवचन ऐकायला बसायचं नाही. आणि माझा नुसताच वॉच टाइम वाढू नका, तुम्हाला पण काहीतरी आलं पाहिजे बेटा. लक्ष दे, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता याच्यामध्ये आता जनरली जो अल्केन आहे, कोण आहे? अल्केन. आता या अल्केनचा एक जनरल फॉर्म्युला आहे. त्या जनरल फॉर्म्युला कसा आपण दाखवतो? CnH2n+2 नावाचा हा फॉर्म्युला आहे बेटा. काय आहे? CnH2n+2 नावाचा फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला अल्केनमध्ये कसा यूज होतो? सपोज माझ्याकडं एक काय आहे इथं, सपोज माझ्याकडे कार्बन 1 आहे. आता कार्बन 1 जर असेल तर याच्यापासून हा अल्केनचा हायड्रोकार्बन कसा तयार होतो? बाय युझिंग जनरल फॉर्म्युला. आता जनरल फॉर्म्युला काय आहे तुमच्याकडे? CnH2n+2 आहे. तर हा कसा यूज करायचा? जनरली माझ्याकडे इथं N2 आहेत बेटा. किती येतं? N किती येतं? 2 आहेत. इथं एक N आहे, या ठिकाणी एक N आहे. लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे बाळा. आता मला सांगा, C किती आहे? 1 आहे. म्हणजेच N इज इक्वल टू किती असणार आहे? 1 असणार आहे. मग आता यूज कसा होणार? आता N ची किंमत तर 1 आहे. मग लिहायचंय कसं? कार्बन किती आहे? 1 आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं, हा कार्बन आणि दुसरा कोण आहे? हायड्रोजन आहे. मग काय? N ची किंमत किती आहे? 1 आहे. मग लिहिणार कसं? C लिहिला. N ची किंमत 1 आहे. त्याच्यानंतर कोण आहे? हायड्रोजन.
हायड्रोजन सोबत कोण आहे 2 आहे, 2 ची किंमत काय आहे, 2 ची किंमत काय आहे, सॉरी n ची किंमत काय आहे 1 आहे, प्लस काय आहे तुमच्याकडं 2 आहे. म्हणजेच कसं लिहिता येईल, हा कार्बनला कार्बन जशाला तसा काही फरक पडणार नाही. बे एक बे, बे प्लस 2 म्हणजे किती झाले 4. म्हणजेच काय असणार बेटा हा CH4. काय असणार आहे CH4. बघा किती सिंपल आहे बेटा. आणि ज्यावेळेस हा CH4 असतो, हा CH4 निसता CH4 नाही बेटा, याला म्हणायचं मिथेन. हा तुमचा पहिला हायड्रोकार्बन जो काय आहे बेटा तुमच्या तुमच्या अल्केनचा पहिला कार्बन आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच कार्बन असतो, त्याला काय म्हणायचं मिथेन म्हणायचं. त्याच्यानंतर माझ्याकडे समजा आता इथे लक्षात घ्या C2 आहे. बरं एवढ्यावर आपण थांबत नाही बेटा, कोण आहे C2 आहे. C2 म्हणजे कोण रे बेटा, N इज इक्वल टू काय आहे 2 आहे. काय आहे n इज इक्वल टू 2 आहे. तर याला कसं लिहिणार, समजा माझ्याकडे काय आहे n ची किंमत काय आहे, समजा CnH2n प्लस 2 आहे. तर n ची किंमत काय आहे C2H2 इंटू 2 प्लस 2 आहे बेटा. C2H2 इंटू 2 प्लस काय आहे 2 आहे. आता बाळा लक्षात घे कसं लिहिता येईल, C2 ला C2 जशाला तसं लिहा. 2 दुने 4 प्लस 2 किती झाले 6. म्हणजेच काय बेटा C2H6. आता थोडासा कॉन्सेप्ट लक्ष द्या बेटा. या ठिकाणी हे लिहित असताना पण आपल्याला ध्यानात ठेवायचंय, आपल्याला हे ध्यानात ठेवायचं बेटा, काय ठेवायचंय लक्षात घ्या. अल्केन जो आहे तो अल्केन काय, अल्केन्स आर अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इन विच कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. तर मग सिंगल बॉन्ड कशा पद्धतीने पाहायला भेटतो, तर लक्ष द्या. जो कार्बन आहे त्या कार्बनची व्हॅलन्सी किती आहे बेटा 4 आहे. कार्बनची व्हॅलन्सी किती आहे 4. तर मग पहिला जो तुमचा कोण आहे मिथेन आहे. कोण मिथेन, तो कसा ड्रॉ करायचा बेटा, लक्षात घे 1 2 3 आणि 1 काय आहे 4. आता काय तयार होईल, या ठिकाणी हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन आणि या पण ठिकाणी काय हायड्रोजन आहे. तर अशा पद्धतीनं तुमचं हे कशाचं स्ट्रक्चर तयार होतंय, मिथेनचं, त्याला डॅश स्ट्रक्चर म्हणतो. आणि कार्बनचं पण व्हॅलन्सी किती आहे 4 आहे. हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे 1 आहे. दोघांची पण व्हॅलन्सी काय झाली सॅटिस्फाय. आणि त्यांच्यापासून काय तयार झाला हायड्रोकार्बन. हा कार्बन आणि हा हायड्रोजन, हायड्रोजन आणि कार्बन कंबाईन टू इच अदर टू फॉर्म हायड्रोकार्बन. म्हणजेच लक्षात घ्या बेटा, कार्बन आणि हायड्रोजन एकत्र येऊन काय तयार व्हायलाय हायड्रोकार्बन. म्हणजेच तुमचा इनडायरेक्टली अल्केन तयार व्हायला, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन काय सिंगल बॉन्ड आहे. आता तुम्ही म्हणता सर याच्यामध्ये तर कार्बन कार्बन दिसच न झालाय. थांब बेटा सांगतोय. आता दुसरा जो आहे तुमच्याकडे कोण आहे, कार्बन 2 आहेत आणि त्याच्यापासून जो तयार झालाय C2H6, ज्याला म्हणायचं बेटा इथेन. काय म्हणायचं इथेन. आता लक्षात घे, पहिले किती कार्बन येतं तुझ्याकडं, कार्बन किती येतं 2 कार्बन येतं. आणि त्याच्यामध्ये कार्बन कार्बन काय आहे तुमच्याकडं, कार्बन कार्बन काय आहे बेटा सिंगल बॉन्ड आहे. मग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड लावून घ्या. आता तुम्हाला माहिती आहे कार्बनची व्हॅलन्सी किती आहे 4 आहे. मग इथं जर पाहिलं तर कार्बनची व्हॅलन्सी किती व्हायली, इथं हा एक बॉन्ड झाला, हा एक, याला एक बॉन्ड झाला, याला एक बॉन्ड झाला, दोघायला पण काय झाले बॉन्ड झाले. तर मग आता प्रत्येक कार्बनला किती बॉन्डची गरज आहे 3 बॉन्डची गरज आहे. मग आपल्याकडे हायड्रोजन किती शिल्लक येतं 6 हायड्रोजन येतं. पहिले याला 3 देऊन टाका बेटा, 1 2 3, याला 3 देऊन टाका 1 2 3, म्हणजे 3 आणि 3 6. म्हणजेच लक्षात घ्या बेटा 1 हायड्रोजन 2 हायड्रोजन 3 हायड्रोजन 4 हायड्रोजन 5 हायड्रोजन काय 6 हायड्रोजन. अशा पद्धतीनं हा जो तुमचा कोण आहे अल्केन आहे, या अल्केनचा उपयोग करून, अल्केनच्या जनरल फॉर्म्युलाचा उपयोग करून त्यामध्ये जे अल्केन्स आहेत ते तुम्ही काय करू शकता तयार करू शकता का नाही. सिंपल फंडा बेटा. अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय CnH2n प्लस 2 आहे. त्याच्यामध्ये आपण जे कार्बनला नंबर द्यायला तो n मानायचा, n ची किंमत त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायची आणि त्याला कॅल्क्युलेट करायचं. तर तुम्हाला कोण भेटणार आहेत मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेप्टेन, हेक्झेन, हेप्टेन, नोनेन, डिकेन, अनडिकेन, डोडिकेन, असे नंबर ऑफ काय भेटणार आहेत हायड्रोकार्बन्स पाहायला भेटणार आहेत बेटा. बाय युझिंग इन अल्केन काय CnH2n प्लस 2 फॉर्म्युला. आणि ही जी कॉन्सेप्ट आहे बेटा तुमच्या GOC ची कॉन्सेप्ट आहे. आपण 2 टॉपिक वेगळे करून शिकवणार नाही. हायड्रोकार्बन्स मध्येच मी GOC तुमचा कम्प्लीट करून टाकणार आहे. पण तुम्हाला हे कळणार सुद्धा नाही की हे सरनं GOC कम्प्लीट केलाय म्हणून.
लक्ष देते, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट बेटा. त्यानंतर आता जो पुढचा पॉइंट आहे आपल्याकडं, तो पुढचा पॉइंट असा, आता यूज करायचं काय, आपण अल्केन मिथेन यूज केला, त्याच्यानंतर कोण यूज केला, मिथेन तयार केला, त्याच्यानंतर इथेन. आता पुढचा कोण असणार बेटा तुमचा, पुन्हा यूज करतोय CnH2n प्लस काय आहे 2 आहे. त्याच्यामध्ये कार्बन काय आहे 3 आहे, कार्बन काय आहे 4 आहे, कार्बन काय आहे 5 आहे, कार्बन काय आहे 6 आहे. त्याच्यानंतर कार्बन 7, कार्बन 8, कार्बन 9 आणि कार्बन काय बेटा 10 आहे. चला तर मग आपण काय करतो आता, एक्झाम्पल्स बघतो बेटा. एक्झाम्पल पहिलं काय आहे, समजा माझ्याकडे C3 आहे. कोण आहे, C3 आहे. तर C3 असताना माझ्याकडे काय फॉर्म्युला, फॉर्म्युला काय आहे बेटा, CnH2n काय आहे माझ्याकडं प्लस 2 आहे. काय आहे, CnH2n प्लस 2 आहे. आपण काय करू बेटा, C3 घ्यायच्या ऐवजी C1 पासून सुरुवात करू, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे फॉर्म्युले म्हणजे इथंच कम्प्लीट करून घेऊ. तुमचा डॅश स्ट्रक्चर काय असतं, तुमचं कंडेन्स्ड स्ट्रक्चर काय असतं, तुमचं पुन्हा लाईन स्ट्रक्चर काय असतं, ह्या सर्व स्ट्रक्चर्स या ठिकाणीच कम्प्लीट करून घेऊ. पुन्हा पुन्हा त्याच कॉन्सेप्ट यूज करायच्या हे आपल्या तत्वात बसणार नाही. लक्षात घ्या, कमी टायमामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल बेटा, याचा उपयोग करता येईल. समजा माझ्याकडे कार्बन 1 आहे, कार्बन 1 आहे, फॉर्म्युला काय आहे माझा CnH2n काय आहे बेटा, CnH2n प्लस 2 आहे. सर्वांनी नोटबुक घेऊन बसायचंय आणि पेन पेन्सिल घेऊन बसायचं बेटा, खूप इम्पॉर्टंट आहे. ज्याला आज हे फॉर्म्युले व्यवस्थित जमले त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही बेटा. हे पहिले ध्यानात ठेवायला, लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. ओके, आता बघा इथं कार्बन जो आहे तो कार्बन काय आहे तुमच्याकडं, हा कार्बन आहे समजा. या कार्बनला कसं लिहिता येईल तुम्हाला, C1H2 into 1 plus 2. त्यापासून जो तयार होतोय तो काय आहे बेटा, बे प्लस 2 CH4, याला म्हणायचं बेटा मिथेन. आता मिथेन मध्ये आपल्याला प्रामुख्याने पहिले काय पाहिजे, त्याचं डॅश स्ट्रक्चर. हा जो कार्बन आहे या डॅश स्ट्रक्चर पाहू आपण. इथे लक्षात द्या, हा जो कार्बन आहे या कार्बनला किती बॉन्ड पाहिजे, 4 बॉन्ड पाहिजेत. 4 बॉन्डला 4 हायड्रोजन तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहेत, 1 2 3 आणि एक काय बेटा 4. ओके, लक्षात यायलंय. आता मला सांगा बेटा, हे झालं तुमचं डॅश स्ट्रक्चर, कोणाचं, मिथेनचं डॅश. किंवा बॉन्ड लाईन स्ट्रक्चर म्हणतो आपण याला. दुसरा जो आहे तुमच्याकडं, समजा आता दुसरा आहे डॉट स्ट्रक्चर किंवा इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर. आता डॉट स्ट्रक्चर कसं असतं बेटा, आता हा कार्बन आहे, कार्बनच्या शेवटच्या कक्षेमध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती, तर 1 2 3 आणि काय आहेत 4. आता हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन, हा काय तुमचा हायड्रोजन आहे. तर हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन कसे दाखवणार, क्रॉसनं. हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन. हे झालं कोणतं स्ट्रक्चर, हे स्ट्रक्चर कोणतं झालं, डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर. डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर. कोणतं बेटा, डॉट आणि क्रॉस स्ट्रक्चर. त्याच्यानंतर याला कसं लिहिलं आपण, CH4, याला म्हणायचं कंडेन्स्ड स्ट्रक्चर. कोणतं बेटा, कंडेन्स्ड स्ट्रक्चर. आता तुमच्या कशामध्ये बेटा, हा कोण आहे तुमचा, मिथेन आहे, हा मिथेन आहे, हा पण मिथेन आहे आणि हा पण काय आहे, मिथेन आहे. याच्यामध्ये जर तुम्ही थोडासा विचार केला, काय विचार केला, थोडासा लक्ष द्या इकडे. काय म्हणता येईल आपल्याला, किती स्ट्रक्चर पाहायला भेटायला, तर एक कोणतं डॅश, दुसरं डॉट आणि तिसरं काय बेटा
कंडेन्स्ड स्ट्रक्चर पाहायला भेटेल. परंतु ज्यावेळेस आपण काय करतो बेटा, कार्बन कार्बन इथं एकच कार्बन आहे, परंतु कार्बन कार्बन सिंगल बॉन्डचे जे स्ट्रक्चर बघणार आहोत आपण, त्यामध्ये पुन्हा एक स्ट्रक्चर वाढतं, ते म्हणजे तुमचं लाईन स्ट्रक्चर. इथं लाईन स्ट्रक्चर दाखवता येणार नाही, कार्बन एकच आहे म्हणजे डॉट काय येणार आहे, एकच येणार आहे. आणि डॉटला डॉट तर काही जोडता येणार नाही, कारण दुसरा कार्बन आहे का त्या ठिकाणी, नाहीये. त्या कारणामुळं आपल्याला काय करता येईल बेटा, त्या कारणामुळं आपल्याला काय करता येईल की या ठिकाणी तुम्हाला लाईन स्ट्रक्चर दाखवणं थोडंसं अवघड जाणार आहे. मग आता इथं डॉट दाखवलाय, डॉट दाखवल्याच्या नंतर यांना कशा पद्धतीने डॉट दाखवलाय, हा कार्बन मानला, त्या कार्बनला 1 2 3 आणि 4 अशा पद्धतीने काय असणार बेटा, आहे हायड्रोजन असतात. हे दाखवायची गरज नसते, डॉट म्हणजे कार्बन असतो, डॉटला डॉट जोडला, एक डॉट आणि दुसरा डॉट, तर त्याच्यापासून काय म्हणते, लाईन बनत असते, त्याला आपण लाईन स्ट्रक्चर म्हणतो. फॉर एक्झाम्पल आता हे झालं माझा कोण रे बेटा, हा झाला माझा मिथेन, C1 झाला, हा मिथेन झाला. हे मिथेनचे वेगवेगळे स्ट्रक्चर झाले. कोणते कोणते स्ट्रक्चर झाले, कंडेन्स्ड स्ट्रक्चर झालं, त्याच्यानंतर डॅश स्ट्रक्चर झालं, डॉट स्ट्रक्चर झालं, कंडेन्स्ड स्ट्रक्चर झालं, असे 3 स्ट्रक्चर पाहायला भेटले. आता पुढचा जो आहे तुमचा सेकंड वाला, तो कसा आहे लक्ष दे बेटा, सेकंड वाला. आता सेकंड जो आहे माझ्याकडे, सेकंड काय आहे, समजा कार्बन 2 आहे माझ्याकडे, काय आहे कार्बन 2. आता इथे लक्ष दे बेटा, कार्बन 2 घेतला, कोण घेतला, कार्बन 2 घेतला. यामध्ये CnH2n काय आहे तुमच्याकडे, +2 आहे, CnH2n +2. याला लिहित असताना महत्वाचा कॉन्सेप्ट काय आहे, आता n बरोबर किती असणार आहे तर 2. n ची किंमत काय आहे, C2H2 × 2 प्लस काय आहे 2. याच्यापासून तयार होणार काय बेटा, C2 जशाला तसा आहे लक्षात. त्याच्यानंतर H2 × 2 4, 4 + 2 किती बेटा 6, म्हणजे काय आले 6. आता याला आपण कशा पद्धतीने, हे झालं तुमचं पहिलं काय त्याचा फॉर्म्युला, आणि याला म्हटलं बेटा इथेन. काय म्हटलंय, काय म्हटलंय, इथेन म्हटलंय. ओके, त्याच्यानंतर आता लक्ष दे बेटा, काय कॉन्सेप्ट आहे, कॉन्सेप्ट पहिली लक्ष दे इकडं, सिंपल आहे कॉन्सेप्ट. काय आहे मग, आता पहिली काय आहे, कार्बन किती येतं 1 आणि हा कार्बन 2, कार्बनला कार्बन जोडून घेतला, कार्बन कार्बन काय आहे, सिंगल बॉन्ड आहे. आणि कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असल्यानंतर आता प्रत्येक कार्बनला एक एक बॉन्ड तयार झालाय, तर या ठिकाणी जो कार्बन असणार आहे त्या कार्बनला किती हायड्रोजन असणार आहेत, 3. या कार्बनला किती हायड्रोजन असणार आहेत तर 3 आहेत का. म्हणजेच लक्षात घ्या, 1 2 आणि हे 3, आणि या ठिकाणी असणारा बॉन्ड 1 4, म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी काय झाली, सॅटिस्फाय. इथं पण 1 2 आणि हे काय बेटा 3 आहेत. अशा पद्धतीनं हे झालं स्ट्रक्चर तुमचं कशाचं, इथेनचं, ज्याला आपण कोणतं स्ट्रक्चर म्हणतो बेटा, डॅश स्ट्रक्चर म्हणतो बेटा. त्याच्यानंतर तुमच्याकडे जे स्ट्रक्चर असणार आहे ते स्ट्रक्चर कोणतं, डॉट स्ट्रक्चर. डॉट स्ट्रक्चर कसं तयार करणार, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, आणि या कार्बन मध्ये बेटा लक्षात घे 3 4 1 2 3 आणि 1 4. इथं काय तुमचा हा क्रॉस क्रॉस, हा क्रॉस, हा क्रॉस, त्याच्यानंतर हा पण क्रॉस, असे क्रॉस येतं. आणि हे क्रॉस कोणाचे बेटा, हायड्रोजनचे. हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, प्रत्येक ठिकाणी काय आहे हायड्रोजन. आणि याच हायड्रोजनचा उपयोग करून, कार्बन आणि हायड्रोजनचा उपयोग करून कोणतं स्ट्रक्चर झालं तयार बेटा, डॉट आणि क्रॉस स्ट्रक्चर. यालाच म्हणतो बेटा क्रॉस अँड डॉट स्ट्रक्चर. कोणतं, डॉट आणि क्रॉस स्ट्रक्चर. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे तुमच्याकडे कंडेन्स्ड स्ट्रक्चर आहे बेटा. कोणतं, कंडेन्स्ड स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये कार्बन किती येतं, 1 कार्बन आणि 2 कार्बन, आणि प्रत्येक कार्बनला हायड्रोजन किती बेटा 3. याला आपण लिहू शकता CH3 बॉन्ड, काय लिहू शकता CH3. हे आहे तुमचं कंडेन्स्ड स्ट्रक्चर. आता बेटा हे झालं कंडेन्स्ड स्ट्रक्चर, आणि याच्यानंतर जे स्ट्रक्चर आहे ते आहे तुमचं कोणतं, लाईन स्ट्रक्चर. कोणतं स्ट्रक्चर बेटा, लाईन स्ट्रक्चर. आता बघा, कार्बन हा एक कार्बन आहे, हा दुसरा कार्बन आहे. आता 2 कार्बन झाले, एका कार्बननं दुसऱ्या कार्बनला जोडणे, म्हणजेच एक प्रकारची काय झाली लाईन. आणि त्यांच्यामध्ये काय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, त्याला म्हणायचं बेटा काय तुमचे लाईन स्ट्रक्चर.
काय म्हणायचं, लाईन स्ट्रक्चर. अशा पद्धतीनं अल्केन मध्ये तुमचा CnH2n फॉर्म्युला पहिले घेतला बेटा. कोण होता तुमच्याकडे, हा पहिला कोण घेता, कार्बन 2 घेऊन त्याच्यात फॉर्म्युला यूज केला कोणता, CnH2n+2. आणि त्याच्यानंतर CnH2n+2 नंतर काय भेटला तुम्हाला, इथेन भेटला. इथेनचं हे पहिले कोणतं आहे, डॅश स्ट्रक्चर. त्याच्यानंतर हे कोणतं आहे बेटा, क्रॉस अँड डॉट स्ट्रक्चर. त्याच्यानंतर हे कोणतं आहे, कंडेन्स्ड स्ट्रक्चर. आणि हे काय आहे बेटा, तुमचं लाईन स्ट्रक्चर आहे. अशा पद्धतीनं जरी तुम्हाला एकच कार्बन दिला किंवा 2 कार्बन दिले, 3 कार्बन दिले, तर त्यापासून तुम्हाला त्याचे 1, 2, 3 आणि 4 स्ट्रक्चर बनवता आले पाहिजे बाय युझिंग बेटा CnH2n+2 फॉर्म्युला. दिस फॉर्म्युला इज काय, ते फॉर्म्युला कुणाचा आहे बेटा, तुमच्या अल्केनचा फॉर्म्युला आहे, ज्याला आपण काय म्हणतो, CnH2n+2 असं म्हणत असतो बेटा. काय म्हणतो, CnH2n+2 म्हणतो बेटा. लक्ष दे. पुन्हा पुढचा जो पॉइंट आहे, पुढचा एक एक्झाम्पल घेऊ. त्या एक्झाम्पल मध्ये काय असणार आहे, समजा माझ्याकडे कार्बन काय आहे, 3 आहे. आता त्याच्यामध्ये फॉर्म्युला n बरोबर काय असणार आहे, n बरोबर किती असणार आहे, 3. फॉर्म्युला काय आहे माझ्याकडे, CnH2n काय आहे, +2. आता ठेवली किंमत काय आहे, C3H2 इंटू काय, 3 प्लस काय आहे, 2 आहे. 3 काय आहे, C3 चा शेला तसा लिहिला, 3 2 6 प्लस 2 काय आहे, 8 आहे. यालाच म्हणायचं काय रे बेटा, प्रोपेन. काय म्हणायचं, प्रोपेन. आता इथं लक्षात घे, पहिलं स्ट्रक्चर कोणतं आहे, 1, 2 आणि 3. याला जोडून घेतलं बेटा, कार्बन कार्बन काय आहे, सिंगल बॉन्ड आहे. कळायलंय. मग याला कसं करणार बेटा, जनरली लक्ष दे. पहिल्या कार्बनची व्हॅलन्सी किती आहे, 4, दुसऱ्याची 4, तिसऱ्याची 4. मग याच्यामध्ये मधला जो कार्बन याला बॉन्ड ऑलरेडी पहिलेच 2 येतं. किती बॉन्ड द्यायचे, 1 आणि हा 2, 1 2 3, 1 2 3, 3 आणि 3 6 आणि 2 8. अशा पद्धतीनं हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन. अशा पद्धतीने काय आहे बेटा, हे हा झाला तुमचं कोणतं, डॅश स्ट्रक्चर. कशाचं, प्रोपेनचं. त्याच्यानंतर तुम्हाला तयार करायचं ते कोणतं आहे, डॉट स्ट्रक्चर. डॉट स्ट्रक्चर म्हणजे 1 2 आणि इथं काय आहे, 3. इथं प्रत्येक कार्बनला 1 2 3 आणि 1 4, 1 2 3 आणि 1 4, 1 2 3 आणि 1 4 असे काय दिले, डॉट दिले. त्याच्यानंतर आता तुमच्याकडे कोण आहेत बेटा, हायड्रोजन 1 2 3 4 5 6 7 8. एक एक क्रॉस का, कारण हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, म्हणून त्याची व्हॅलन्सी पण काय आहे, एकच आहे. आता या ठिकाणी जो हायड्रोजन येणार आहे तो कसा येणार आहे बेटा, हा एक हायड्रोजन. असे किती हायड्रोजन आहेत बेटा, 8 हायड्रोजन येणार आहेत तुमच्याकडे. किती, 8 हायड्रोजन. आणि याला म्हणायचं डॉट स्ट्रक्चर म्हणायचं बेटा. कोणतं स्ट्रक्चर म्हणायचं, डॉट स्ट्रक्चर. त्याच्या पुढे जर गेलो आपण, त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर हे झालं तुमचं कोणतं बेटा, डॅश स्ट्रक्चर. हे झालं कोणतं, काय झालं, डॉट स्ट्रक्चर. त्याच्यानंतर आहे कंडेन्स्ड स्ट्रक्चर. किती कार्बन, 1 2 3. पहिल्या कार्बनला किती हायड्रोजन येतात, 3. दुसऱ्याला 2 आणि तिसऱ्याला किती येतं बेटा, 3. अशा पद्धतीने तुमचं हा झालं तुमचं काय, कंडेन्स्ड स्ट्रक्चर. काय झालं, कंडेन्स्ड काय आहे, स्ट्रक्चर आहे. कोणतं स्ट्रक्चर आहे, कंडेन्स्ड स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे जे आहे बेटा दुसरा जो आहे, दुसरा काय असणार आहे तुमचा, जनरली जर पाहिलं तर लक्षात घ्या किती कार्बन येतं, 1 2 आणि काय बेटा 3. आता लक्षात घ्या 3 डॉटला आपण काय करायचं, जोडून घ्यायचं. हा झालं तुमचं काय, लाईन स्ट्रक्चर. तुम्ही म्हणता सर असं कसं पॉसिबल आहे, पॉसिबल आहे बेटा. कसं पॉसिबल आहे, लक्ष दे इकडं. सिंपल आहे. समजा हा कार्बन आहे, या कार्बनला एकच बॉन्ड आहे, याला एक हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन. ओके, इथं 1 आणि 2 3 4 झालं, 1 2, इथं किती आहे 3 आणि हा बॉन्ड 1 4. असे किती झाले, 3 आणि 3 6 आणि 2 8. म्हणजे 8 हायड्रोजन आहेत बेटा आणि 3 काय आहेत, प्रोपेन येतं. असे मिळून तुमचा काय तयार व्हायलाय, तुमचा हा जनरली काय तयार व्हायलाय, प्रोपेन तयार व्हायलाय. याला प्रोपेनचं लाईन स्ट्रक्चर म्हणायचं. कोणतं स्ट्रक्चर म्हणायचं, लाईन स्ट्रक्चर म्हणायचं. तर असे तुम्ही जसं की तुमचा C1 आहे, C2 आहे, C3 आहे, हे सर्वांचा उपयोग करून, म्हणजे फॉर्म्युल्याचा उपयोग करून तुम्ही काय करू शकता बेटा, जनरली तुम्ही काय तयार करू शकता, तुमचा कोण असेल C4H10 असेल, त्याच्यानंतर C5H12 असेल, C6H काय असेल बेटा, C6H कोण असेल,
14 असेल, C7H किती असेल बेटा 16 असेल, C8H काय असणार बेटा, H काय असेल 18 असेल, C9H20 असेल आणि C10H काय असणार बेटा 22 असेल. याला आपण म्हणत असतो काय रे, याला आपण म्हणत असतो ब्युटेन, याला म्हणत असतो बेटा पेंटेन, त्याच्यानंतर याला म्हणत असतो बेटा पेंटेनच्या नंतर असतो हा हेक्झेन, त्याच्यानंतर कोण असतो हेप्टेन, त्याच्यानंतर हा कोण असतो ऑक्टेन, हा कोण असतो नोनेन आणि लास्ट आहे बेटा कोण डिकेन. तर ह्या सर्वांना मी जसं तुम्हाला कोणता मिथेन, इथेन आणि प्रोपेन चे जसं सांगितलं तुम्हाला, हे बघा लक्षात घ्या. मिथेन हे कोण आहे तुमचा प्रोपेन आहे, प्रोपेनचं डॅश स्ट्रक्चर, हे कोणतं स्ट्रक्चर आहे डॅश स्ट्रक्चर, डॅश स्ट्रक्चर, त्याच्यानंतर डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर, त्याच्यानंतर काय बेटा कंडेन्स स्ट्रक्चर आणि लाईन स्ट्रक्चर. असं प्रत्येक अल्केनचा, प्रत्येक तुमच्या कंपाऊंडचे 4-4 स्ट्रक्चर तुमच्या वहीमध्ये तुम्ही बनवायचे. तर आणि हे तुमचं काय असणार बेटा होमवर्क असणार आहे. कोणतं हे तुमचं काय असणार आहे, तुमचं होमवर्क असणार आहे. होमवर्क काय असणार आहे, होमवर्क असणार आहे. घरी हे तुम्ही काय केलं पाहिजे, व्यवस्थित तुम्हाला काय करता आलं पाहिजे बेटा, कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. अदरवाईज तुम्हाला जर तुम्ही हे कॅल्क्युलेट करत नसताल किंवा हे स्ट्रक्चर तुम्हाला जमत नसताल, तर मी तुम्हाला सांगतो बेटा की तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री जमणं हे सहजासहजी सोपं नाहीये. तर सो प्लीज पोरांनो, तुम्हाला सांगायचं मला, माझं लेक्चर सर्व व्यवस्थित तुम्ही काय करा, लक्षपूर्वक ते लेक्चर ऐका, त्याला लिहून पहा, प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर हे सर्व फॉर्म्युले यूज करून बघा. तुम्हाला 100% मी सांगतो बेटा, नीट असेल, JEE असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्र CET असेल किंवा महाराष्ट्र बोर्ड असेल किंवा CBSE बोर्ड असेल, या कुठल्याही एक्झामला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल आणि माझ्या चॅनलवर नवीन असताल तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कुठलाही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही काय करू शकता, डाऊट विचारू शकता. ओके, तर चला तर मग सर्वांना माझा जय महाराष्ट्र.